ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ षष्ठोऽध्याय। मगराय ते संजय मने जो तोचे अभिप्राय अवधारी जो श्री कृष्ण सांगते आता जो योग रूप सजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे केतेचे अवसरो पाहुणे पातलो आम्ही कैसे दैवाची थोरीने निजे जैसे तानले आतोय से विजे केतेचे चवे करुणे पाहिजे तव अमृत आहे तैसे आम्हा तुम्हा झाले जे आडमुठे तत्व फावले तव धृतराष्ट्रे मनितले न पुसो तुते तया संजया येणे बोले रायाचे हृदय आहे चोजावले जे अवसरी आहे घेतले कुमारांचिया हे जाणोनी मने हासिला मने मातारा मोहे नासिला हिरवे बोल तरे मला झाला वसरी परिते तैसे कैसे ने होईल जात्यंदा कैसे पाहिल ते बेचे रोषो घेईल म्हणून बे परी आपण चित्ते आपला निक्या परी संतोषला जे तो संवाद पावला कृष्णार्जुनांचा तिने आनंदाचने धालेपणे साभिप्रायांत करणे आता दरसे बोलणे घडेल तया तो गीते माझी षष्टीचा प्रसंगासे आयनीचा जैसा अक्षरार्णवी अमृताचा निवाड झाला तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले का जे आदी प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्माचे बोलणे जे तुने गीतावल्लीचे ठाणे प्रौरपावे तो अध्याय 6 वरी साहित्याच्या बरवा सांगेजेल म्हणून परिसाव चित्त देऊने माझ्या मराठाचे बोलू कौतुके परी अमृतात हे पैजा जिंके ऐसे अक्षर रसिके मिळविन जे कोळकेचने पाडे दिसते नादीचे रंग तोडे वेदे परिमळाचे बिकमोडे जयाचे ने एका रसापणाच्या लोभा ही श्रवणाची होती जिबा बोल इंद्रिय लागे कळंबा एकमेका सजे शब्द तरी विश्व श्रवणाचा परे रसना मने रसामचा घ्राणाचे भाव जाय परिमळाचा हा तोची होईल नवल बोलते रिकेचे महाने देखता डोळा पुरो लागे धने ते म्हणते उघडले खाने रूपाचे जेत संपूर्ण पद उभारे तेत मनाचे धाव बाहेरे बोल बुजाया विष्कारे अलिंगावया ऐसे इंद्रिया पुलालिये भावी झोंबिते परिते सरसेपणेचे बुजावी जैसा एकला जगचे वबी सहस्र कर तैसे शब्दाचे व्यापकपण देखे जे असाधारण पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे हे असोतया बोलाचे ताटे भली वरी कैवल्य रसी वगरली हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामासे आता आत्मरूपा नित्य नवी तिची करुणे ठाण देवी जी इंद्रिया ते करुणे जेवी तयासेच भावी तेत श्रवणाचे ने पांगे विनश्रोतया हुआवे लागे हे मनाचे ने जांगे भोगे जे गा हाच बोलाचे वाली फेडी जे आणि ब्रह्माचे अंगा घडी जे मग सुखेचे सुरवाडे जे सुखेचे माझे ऐसे हळवारपणे जर येईल तर येथे उपेगा जाईल एरवी आगवी गोष्टी होईल मुकिया बहिर्यांची परित्या असो आता आगवे न लगे श्रोत्या ते कडसावे जे अधिकार येत स्वावे निष्काम काम जे आत्मबोधाचे आवडी केली सर्ग संसाराचे कोरोंडी ते वाचून तिचे गोडी नेनते अनेक तैसा वायशी चंद्र नोळकी जे तैसा प्राकृता ग्रंथ नेजे अनेत हिमांशीचे जे बेखा जे चकोराचे तैसा सज्ञानासे तरी ठावो आणि अज्ञानासे
ज्ञान गावो म्हणून बोलावया विषय पाव विशेष नाही परी अनुवादल मी प्रसंगे ते सज्जन उपसावे लागे आता सांगेन काय श्रीरंगे बोलिले जे ते बुद्धी आकळिता साकडे म्हणून बोली उपाय सापडे परी श्री निवृत्ती कृपा दे पौजडे देखे नमे जे दिठे ना पविजे ते दिठे विना देखे जे जरी अतिंद्रियाला हे जे ज्ञानाबळ ना तरी जे धातू बाधा न जोडे ते लोहेचे पंधरे सापडे जरी दैवयोगे चढे परिसाता तैसे सद्गुरु कृपा होये तरी करता काय आपण होये म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे तेने कारिणे मी बोलेन बोली रूपाचे रूप दाविन आतेंद्रिय परी भोगवी न इंद्रिया करवी ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंत जो निसंगाचा संगात तो मने पार्थ दत्त चित्त होई आता श्री भगवान वाच अनाशित कर्म फलम कार्यं कर्म करोति स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रिय ऐके योग्याने संन्यासी जनी एकची सेनाने झनी माने एरवी विचारी जती जव दोन्ही तव एकची ते सांडिया तुझ्या नावाचा भास तरी योग तोचे संन्यास पाहता ब्रह्मीनाय अवकाश दुही माझे जैसे नामाचे ज्ञानारसे पणे एका पुरुषा ते बोलावणे का दुही मार्ग जाणे एकची सहजे ना तर एक जुदक सहजे परी सिनाना घटे भरीजे तैसे भिन्नत्व जाणे जे योग संन्यासाचे ऐके सकळ संमते जगे अर्जुना पाही तोचे योगी जो कर्मे करुणे रागे नव्हेची फळे तैसे महे उद्भिजे जनी अंबुद्धे विना सहजे आणि तेथेचे ते बीज अपेक्षिना तैसे अन्वयाचे आधारे जातीचे अनुकारे जे जेणे अवसरे करणे पावे ते तैसे उचित करे परे साठ हे शरीरे आणि बुद्धी करुणी फळे बेरी जायचे ना ऐसा तोचे संन्यासी पार्थागा परेसे तोचे भरवसनेश योगेश्वर वाचुने उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे सांडावे बद्धक तरी टाको टाक्या अनेक एक मांडीचे तो जैसा क्षावण्याले पायेक सवेचे लावे जे अनेक तैसेने आग्रहीने पायेक विचंबे बाया ग्रस्त श्रमाचे ओझे कपाळे आधीचा हे सहजे की त्याचे संन्यासी वाढे विजय सरसे बुडते म्हणून अग्निसेवा न सांडिता कर्माचे ने कालू लांडिता आही योग सुख स्वभावता पनवाची यम संन्यासमिते प्राहुर योगंतम विद्ये पांडव नय्य संन्यस्त संकल्पो योगी भवती कशन ऐके संन्यासी तेचे योगी ऐसे एक वाक्या तेचे जगी गुढी उभवली अनेके शास्त्रांतरी येत संन्यासीरा संकल्प तुटे तेचे योगाचे सार भेटे ऐसे अनुभवाचे निधटे साचे जया आरुरोक्षर मुनिर योगम कर्म कारण मुच्यते योगारूढस्य दशेव क्षमकारण मुच्यते आता योगाचा निमता जरी ठाकावा ती पार्था तरी सोपान या कर्मपता चुका जनी येणे मुने माचनेत वाटे रे असनाचे पाऊल वाटे ये प्राणायामाचे अडकाटे बरवता गा मग प्रत्याहाराचा धाडा जो बुद्धीच्या हे पाया निसरडा चेत हटिये सणती होडाकडे लग तरी अभ्यासाचनी बळे प्रत्याहारी निराळे नक लागटी डाये डाये वैराग्याची ऐसे पवनाचे ने पाटारे येता धारणेचे ने पैसारे क्रमे ध्यानाचे चौरे सांडितव मग तया मार्गाचे धाव पुरेल प्रवृत्तीचे हाव चेत साध्य साधन देखे व समरसे होय जेत पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐस्या सरसिया भूमिके समाधी राहे येणे उपाय योगारूढ जो निर्वधी झाला प्रौढ तयाच्या चिन्हाचा निवाड सांगे नायके यदा येनेंद्रियार्थेषु न कर्म सनुसज्जते सर्व संकल्प संन्यासी योगारूढ सदोच्यते त्रिजयाचे इंद्रियाच्या घरा नाही विषयांचा इरजारा जो आत्मबोधाचा ओरा पहोडला असी दयाचे सुख दुःखाचे अंगे सगडले मानस चेवोने गे
विषय पासी आले असे नरगे हे काय म्हणून इंद्रिय कर्माच्या ठाई वाढलेले परे काही फळ हेतूचे चाडना यांता करणे असतेने देहे तुला जोची तुझे दिसेने देला तोची योगारूढ बला ओळखतो ते तर अर्जुन म्हणे अनंता हे मज भीष्म बहु ऐकता सांगे तयासी योग्यता कमने दिजे उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम वसादयेत आत्मवे आत्मन बंधू रात्मै भरपुरात्मन तो हसुनी कृष्ण म्हणे तुझे नवलना हे बोलणे कवनेसे काय तुझे कवने अद्वैतेत पै व्यामोहाचे असे जे वया विद्या निद्रित होई जे ते वेद स्वप्न भोगी जे जन्म मृत्यूचा पाट्या उसातेचे वो तैते आगवेचे होय बाबू ऐसा उपजे नित्य सद्भाव तू या आपण बाची म्हणून आपणचे आपण या घात किजत असे धनंजया चित्त देऊने नाथलिया द्याभिमान मंदुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जित अनात्मनस्य शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत हा विचारून अहंकार सांडीजे मग अस्तीच वस्ती होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली एरवी कोशी कीटकाचे अपरे तो आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारोळ स्थळी कैसे प्राप्तीचे वेळे निदय बांधेपणाचे डोळे की असते आपले डोळे आपण झाकी का कवनी एक भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणे ऐसा नातीला छंदांत करणे घेऊन टाके हिरवे वैत तोचे आहे परे काय की जे बुद्धी तैसे नव्हे ते का स्वप्नेच्या गाये के मरे साचे जैसे ते सुखाचे अंग भारे न एका भोनली रे मोहरे तरी तेने उडावे परी न पुरे मन शंका वायाचे मान पिळे आटावे हे अवळे टिटांतो नये धरणे ठाके म्हणे बांधले म्या पोडा ऐसा भावनेच्या पडे खोडा हे मोकळे पायचा चोडा गोवी आदिके ऐसा काजेवेने आतोडला तो सांग पा का अनेक बांधला मग ना सोडीचे जरी नेला तोडून अर्धा म्हणून आपणचे रूपो चिने वाढविला संकुल्पो हिरसेम बुद्धी म्हणे बापो जो नातले नेगे जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहित शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो तया स्वंतकर्णाजिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दूर नाही जैसा किडाचा दोष जाये तरी पंधरे तिची होई तैसा जीवा ब्रह्मत्वाई संकल्प लोपी हा घटाकार जैसा निमाल्या तया आकाशा नलगे मेळ जाणे आकाशा नाठाया तैसा देहंकार हा नातीला हा समूळ तयाचा नाशिला तुझी परमात्मा संचलाधीचे आहे आता शीतोष्णाचे महानी ते तर सुख दुःखाचे कडसणे येन समाते काही बोलणे मानापमानाची जे ज्या वाटा सूर्य जाये ते होते तेजाचे विश्व होये तैसे तया पावे त्या हेतूचे म्हणून देखे मेघुने सुटते नारा ते अनारोपते जैस्या सागरा तैस्या शुभाशुभ योगेश्वरा नव्हते आणि ज्ञान विज्ञान वृत्तात्मा कुटस्थ विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगे समलोष्टाश्म कांचन जो हा विज्ञानात्मक भावो तया विव्रता झाला भावो मग लागला जो पहावो तो ज्ञान ते तुची आता व्यापक की एक देशे ओ हा पोहिजे ऐसे ते करावे ठेले पैसे तुझे नवीन ऐसे शरीराचे परे कौतुके परब्रह्माचे ने पाडे तुके जेने जिंतले केंद्रिय गा तो जितेंद्रिय सहजे तोची योक्त मनीजे जेने साने झोरणे जे कवने काळी देखे सोन्याचे निखळ मिरसने ढिसाळ आणि मातीचे डिखळ की सरसेच माने पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनगरत्न चौकडे देखे दगडाचे ने पाडे निचाळायसा सुरून मित्रा उदासीन मध्यस्थ द्वेष बंधशो साधू शपुज बापेशो समबुद्धिर्विशेषते थिद श्रोदाने शत्रू का उदासाने मित्रो हा भावभेद विचित्रो कल्पो गायचा तया बंध कोण कायाचा त्वेषा कवन तयाचा मेची विश्वायचा दयाचा बोध झाला मग तयाची दृष्टी अधमोत्तमासे किरटी काय परिसाच्या कसवटी वाण्या की जे ती जैसे निर्वाण स्वर्णचे करे तैसे जयाची बुद्धी चराचरी होय साम्याचे उजरे निरंतर जेत विशाळोंकाराचे विसुरे जय हात्याना आणि आकारे तरी घडले एकचे भांगारे परब्रह्मे ऐसे जारणे जे बरबे हे फावले तया गबे म्हणून हाच वाचन झकवे न्याकार चित्रे गापे पटा माझी दृष्टी
दिसे तंतोचे सेंग सृष्टी परितो एका वाचने गोष्टी तुझे नाही ऐसेनी प्रतिते येवसे ऐसा अनुभव जया त्यासी तोचे समबुद्ध्यान रिसे नव्हे जाणे जयाचे नाव तीर्थरावो दर्शने प्रशस्ती ठावो जयाचने संगे ब्रह्मभाव भ्रांतासये जयाचने बोले धर्मजी दिटे महासिद्धी ते बी देखे स्वर्ग सुखादी खेळ जयाचा हे पाय जरी आठवला चित्ता तरी ते आपले योग्यता हे असो तया ते प्रशंसिता लाभते योगी उंजित सतत महात्मानं रहसी स्थित एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रह पुढती अस्तविनायसे तया पाहले अद्वैत दिवसे मग आपण याचे आपणासे अखंडित ऐस्या दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहज परिग्रही जो ती लोकी तोची म्हणणे ऐस्या साधारणे निष्पन्नाची निलक्षणे आपलेने बहुसपणे श्रीकृष्ण बोले जो ज्ञानियांचा बाप देखण्याचा दिठीचा दीप तया दादुल्याचा संकल्प विश्वरची प्रणवाच्या पेटी चाले शब्द ब्रह्म माझीटे ते जयाचे यशा धाकोटे वेडून पुरे जयाचिने अंग के तेजे अविरविशिषच्या विनजे म्हणून जग हे वेसजे विनसे तया हागा नाम की जे कजयाचे पाता गगने दिसे टाचे गुणे के काय तयाचे कलशील तू म्हणे असो हे मानने सांगो नेनो कवनाची लक्षणे दावावे मिशेने का बोलिलो ते ऐके द्वैताचे ठावची पिढी ते ब्रह्मविद्या की जे लोगडी अर्जुना पडे हे गोळे नासे लहन म्हणून ते तैसे बोलणे नवे सपात आडलावणे केले मनचे वेंगळवाने भोगावया तया सोंबा वाटक मोक्ष सुखा लागून रंग तयाची आदितीचा कळंक लागेल तुझ्या प्रेमा विपाया हंभाव्याचा जाईल मी तिचे आजरी होईल तरी मग काय की जेल एकलिया तिटीच पाहता निभेजे का तोंड भरुणे बोलीजे नातरे दाटून खेव दिजे ऐसे कोण आहे आपल्या मना बरवी असमाये गोटी जीवी तरी ते कौनेसे चावळावे जरी ऐक्य झाले हे काकुळ ते जनार्दने अन्योपदेशाचे हाताचने बोला माझे मन मने अलिंग सरले हे परिसता जरी कानडे तरी जाणवा पार्थ उघडे श्रीकृष्ण सुखाचे जरो पडे ओतले गा हे असो वैशेचे असेवटी तैसे एकच वेवा जोटी मग ते मोहाचे त्रिपोटी नाचू लागे तैसे झाले श्री अनंता ऐसे तरी मी न म्हणता तरी तयाचा न देखता अतिशयत पापा नवलकैचे चोज कि उपदेश किंवा ते झुंज परे पुढे बालवाचे भोजनाचत असे आवडे आणि लाजबी व्यसनाने शुनबी पिसे आणि न बोलवी तरी ते काही म्हणून भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रीचा कुवासा की सुखे शृंगारल्या मानसा दर्पण तो त्या पर्य बाप पुण्य पवित्र जगी भक्ती विजासी सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी हो का आत्मदेवेदनात येची जे पिठे का वय साक्याची पार्थाधिष्ठात्री तिचे मातृका गा पासीच गोसा विवरणा मानिजे मागा पायकाचा गुण घेजे ऐसा अर्जुन तो सहजे पडी हरी पापान रागे भजे जे प्रयुत्तमे मानिजे तो पती होणे काय न मानिजे पतिव्रता तैसा अर्जुनेचे विशेष स्तमावा ऐसे आवडले मद जिबा जेतो ते भवनाच्या दैवा एकयतन झाला तयाची आवडीचे नेपांगी अमूर्ते मूर्ती अवघे पूर्ण हे परी लागे अवस्था दयाची तव श्रोते म्हणते दैव कैसे बोलाचे हमाब काय नादात्य अनबर्ब जिरून आली हा हो नवर नवे देशे मराठी बोलिये तरी ऐसी वाणी उमटता या आकाशी साहित्य रंगाची कैसे उन्मेक जाणणे तार आणि भावार्थ पडे गार हिचे श्लोकार्ध कुमदिनी फार साव्या होती चाडाचे ने चाडा करी ऐसे मनोर्थ ये थोरी तेने विवल्यान्तरी ते तडोलाला ते निवृत्ती दासे जाणे तले मग अवध्यान द्या म्हणे तले नवल पांडव कुळे पाहले कृष्ण दिवसे तिवक्या उदरे वहिला यशोदा सायासे पाळीला शेकी उपेगा गेला पांडवासी म्हणून बहुत दिवस वळगावा कावसोरी पाहुणी विनवावा हा ही सो सदया सदैवा पडेची ना हे असो कथा सांगे बेगी मग अर्जुन
म्हणे सरगी तेव्हा ये संत चिन्हांगे न ठकते माझ्या हिरव्या लक्षणाच्या निजसरा मी आपाड केरा पोरा परी तुमचे ने बोल्या उदारा थोरावे जरी ची तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्म म्या होई जेल काय झाले अभ्यासे जेल सांगाल जे हा हो नेनो कवनाची कहाणी ऐकणे श्लाघोजता स्वांत करणे ऐसे झाले पणाचे शर्याने कायसे देवा हे अंगे मे होई जो का ये तुले गोसवे आपले पणे की जो का तो हसने कृष्ण हो का करो म्हणती एका संतोष एक न जोडे तवचे सुखाचे सैंगासाकडे मग जोडल्या कवनेकडे अपोरे असे तैसा सर्वेश्वर बाळ्या सेवके म्हणून ब्रह्म होय तो कौतुके परी कैसा भरातला पैकी दैवाचे ने जो जन्म सहस्रांच्या साठी इंद्र देखा हे माग भेटी तो आदिन की तुला किरटी जे बोलणे साये मग ऐका जे पांडवे म्हणतले म्या ब्रह्म होवावे ते आशिषे देवी अवधारिले ते तैसेचे क विचारले जे या ब्रह्मत्वाचे डोळे जाहले पुरे उदारा वैराग्य आहे आले बुद्धीचे एरवी दिवस तरया पोरे परे वैराग वसंताचे ने बरे जे सोहंभाव मोहरे मोडून आला म्हणून प्राप्ती फळे फळता यासे वेण लागेल आता वै व्रक्ताय सानंता भरवसा झाला म्हणे जे जे आदिष्टील ते आरंभीच्या फळेल म्हणून सांगतल्या नवचेला अभ्यास वाया ऐसी बोरण्या श्री हरी म्हणतल्या ते अवसरी अर्जुना अवधारी पंतराज तेत प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसी निवृत्ती फळाच्या कोडी जे मार्गेचा कापडे महेश अजुने पयोगे वृंदे वहेली आळीव्या आकाशी निघाली की तेत अनुभवाच्या पावली धोरण पडिला ते आत्मबोधाचे उजकारे धाव घेतले कसरे की एर सकळ मार्गांचे सरे सांडोनिया पाठी महर्षीने आले साधकांचे सिद्ध झाले आत्मविद थोरावरी नेच पंते हा मार्ग जे देखी जे ते तान भूक विसरे जे रात्रंदिवस नेने जे वाटे या चालता पाऊल जे तपडे ते तापवर्गाचे काने ओढे वाटल्या तरी जोडे स्वर्ग सुख निघजे पूर्वलिया मोहरा की जे पश्चिमेच्या घरा निश्चयपणे धरुंदरा चालणे तेची हिने मार्गेचा ठाया जाईजे तो गावापणाची होई जे हे असो काय सहजे जानसी तू तेथ पारते म्हणतले देवा तरी तेचे मग केव्हा कार्ते समुद्रने काढवा बुडतो जो मी तो कृष्ण म्हणती ऐसे उत्संकळ बोरणे कायसे आम्ही सांगतो सा पैसे वरी पुशले तवा शुचोदेशे प्रतिष्ठाप्य शिरमासनमात्मन नातिश्रितम नातिनीचम शैलाजुन कुशोत्तरम तरी विशेषाता बोले जेल प्रत्यानुभव पेगा जाईल म्हणून तैसे लागेल स्थान पाहावे जे तारणकचने कोडे बैसल्या उठवून आवडे वैराग्य सिद्धिने वचडे देखल्या जे जो संते वसविला ठावो संतोष असे सावावो मना होय उत्साह धैर्याचा अभ्यासाचे आपण याते करे हृदयात अनुभवरी ऐसे रम्यपणाची थोरी अखंड जय आड जाता पारता तपश्चर्या मनोरथा पाखंडे असता समूळ होय स्वभाव वाटे येता जय वरपडा झाला वचिता तरी सकाम हे परे मागोता निगो विसरे ऐसे न राहतया ते राहावी प्रमतया ते वैसवे थापतवण्याचे विरक्ती ते हे राज्यवर सांडेजे मग निवांत येतेचे असे जे ऐसे शृंगारी उपजे ते कदके हो जेने माने बरवंट आणि तैसेच्या ती चौकट जेत अधिष्ठान प्रकट डोळा दिसे अनेकी एक पहावे ते साधके वस्ती भावे आणि जनाचने पार वेरुळेची ना जे अमृताचने पाडे मुळे सकड गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती पाऊला पाऊला उदके वर्षा काळे विनाती चोके निर्झरो का विशेषे सुलभ जेत हात पायी आळोमाळ जाणजे तरी शीतळ पवनाती निशबंद झुळके बौद्ध करुणी निशब्द दाटणारे गे श्वापद शुकान शतपद तिवते नाही पाणी लागे हंसे दोन्ही चारी सारीसे कौनी एक वेळ वैसे कुकळी हो का निरंतर नाही तरी आले गेले काही होत का मयुरी आम्ही नान म्हणो पर आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा ते तर निगुड मठ होवा काशिवालय तू ही माझी आवड येते जे मानवले होय चित्ते बहुत करून एकांते वैसे जे गा म्हणून तैसे ते जाणावे मन राहते राहावे राहील ते तर चावी असनायचे वरी चौकट मृग सेवडी माझे धूत बसराचे गळे तळवडी मोडे कुशांकुर सकोमळ सरीसे सोबत राहत्या पैसे एका पाडी तैसे ओजा घाली परी साव्याचे उंच होईल तरी अंग
न डोलेल नीच तरी पावेल भूमी दोष म्हणून तैसे न करावे समभाव धरावे हे भो असो व्हावे असं नैसे तत्र एकाग्रम मन कृत्वा यत चैतेंद्रिय क्रिय भविष्यासने युंजात योगमात्मशुद्धये मग ते तापन एकाग्रांत करण करुणे सद्गुरु स्मरणानुभवी जेत स्मरतेने आदरे सबाह्य सात्विक बरे जव काट्याने वीर्य अंबाबाची विषयांचा विसर पडे इंद्रियाचे कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी ऐसे ऐके हे सहजे फावे तव राहिजे मग तिनेचे बोधी बैसे जे आसनावरी आता अंगात्यांगवरी पवना ते पवन धरी ऐसे अनुभवाचे वजरी होची लागे प्रोते मागोते मोहरे समाधी ऐलाडे उत्तरे आगव्या अभ्यासी सरे बैस दखेवो मुद्देची प्रौढी ऐसे त्याचे सांगेला आता पर्यसे तरी उरिया जगनासी जोडून निघाली चरण तरे देवरडे आधार मुद्रेच्या बुडी सुगटिते गाडे संचरे पा सभ्यतो सई ठेवे जे तेने शून्य मध्ये पडे जे वर्य बैसतो सहजे वामचरण उदमेडा तोते चारी अंघोळ निगते ते तर सार्ध प्रांती सांडोनिया माझ्या अंघोळी एक निगे तिथं टाचेचे उत्तर मागे नेटी जे वरी अंगे पेलेले उचलले का निने जे तैसे पृष्ठांते उचले जे गुलपद्वय धरे जे तिनेचे माने मग शरीर संचो पारता अशेष आहे सर्वता पार्शनीचा माता स्वयंभ होय अर्जुना हे जाण मूळबंधाचे लक्षण वज्रासन गौना नामयासी ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीच मार्ग मोडे ते तापना तुले कडे ओटो लागे समम काय शुरग्रीमं धारयं न चलं स्थिर संप्रेक्षणासिकाग्रम सम नवलोकयं तवक्र संपोटा पैसे वामचरणी बैसे बाहुमळे दिसे थोरी वाली माझे उभारलीने दंडे शिरकमळ होय गाडे नेत्रिद्वारीचे कावाडे लागो पाती वरचिल पाती न ढळते तळचिते पुंजाळते ते तादून मिलस्ती ते उपजेतया तिथे राहुनी आतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे तिथं ठाई ठाव पडे नासाग्र पिटी ऐसे आतचे आतचिरचे बाहेर मागुती नवचे म्हणून राहणी आधी दिटेचे तेच होय आता दिशाचे भेट घ्यावी कृपाचे वाट पाहावी हे चाडसरे अगव्या पैसया मग घंटनाळ आटे हनवटे अडवते गाटे ते गाडी होऊन नेटे बक्षस्थळी माझी घटिका लोपे परिबंध जो आरोपे तो जाळंदर मनपे पंडकुमरा नाभीवर पोके उदर हे थोके आंतरी पाके हृदय कोश स्वादिष्टीने वरचले काटे नाभिस्थानात वटे वरी बंद पडे किरटे बोडे अनातो ऐशी शरीर बाहिलीकडे अभ्यासाचे बाकर पडे तो वातत्राय मोडे मोनधर्माची प्रशांतात्मा विगत वीर ब्रह्मचारी व्रते सिद्ध मनसंयम मच्चित्तो युक्ता सीत मत्पर कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंग मन विरमे साव्याची शुदा काय झाली निद्रा केवती गेली हे आठवणी हरपली न दिसे वेगा जो बळवंदे कोंडला आपण मागोता मुरडला तो सैवेच्या वरी साकडला धरी फुगो शोभेपणी माझे ओवायला ठाई गाजे मनी परिसे झुंजे राहुनिया मग थांबल्या भाटोळी सैंग घेऊन कर डोळे बाळपणाची कोटळे बाहेर घाली भीतरी वळी न धरे कोट्या माझे संजरे कपपित्ताचे तारे उरवणे दे धातूचे समुद्र ओलांडे मेदाचे पर्वत फोडी आतले मज्जा काढी अस्तिगत नाडी ते सोडवे गात्रा ते बिघडवे साधका ते भेडसावे परी बिहावी ना व्याधी ते दावे सभेचे हारवे आप पृथ्वी कालवे कवाट तैरीकडे धनुर्धरा आसनाचा उभारा शक्ती करे उजगरा कुंडलिनी ते नागिनेचे पिले कुंकुम न्याहाळे वळण घेऊन आले सिजे जैसे तैसे ते कुंडलने मोठे आउटवणे अधोमकी सर्पने दिले असे विद्युलतेची विडी पन्यज्वाळाचे घडे पंद्रियाचे चोकडे घोटे वजायचे तैसे सोमुंदे आटेले फुटी होते दाटेले ते वज्रासने चिमुटले सावध होय ते तर नक्षत्र जैसे ओलांडले ते सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरुडले अंकुरेसी तेसे वेडियता सोडिते
कौतिकी अंगा मोडीते कंदावरी शक्ती उठली होय सहजे भोवता दिवसाची मुख वरी चेवली होय मिश मग आवसे पसरे मुख वृद्ध बुजो तितर कोशात वटी जो पवने भरी किरटे तया सगळ्यांच्या मिठी देऊन घाली मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी मासांचे वडवाये अर्घो लागे जे जे ठाये सामास ते ताच जोडे घावस पाटी एक दोन घास हियाये बरी मग तळवे तळ हात शोधे उर्दीचे कंड भेदे झाडा गे संधी प्रत्यंगाचा अधोभाग तरीना सांडी परी नखचे सत्व काढी शिरांची हिर ओरपे तो बाहेर विरोडी करपे रोमी बेजांचे मग सप्तधातूच्या सागरी तहानीला घोट बरे आणि सवेचे उन्हाळ करे खडखडीत नासा पटूने वारा जो जातस्य अंगोरे बारा तो गच्छे धरुणे मागार आत घाली ते दादावर ते आकोचे उर्दे तळते खाचे तया खेवा माझे चक्राचे पदर उरते केरी तरी दोन्ही तेव्हाचे मिळते परे नावे कुंडली दुच्छित होते ते तयाचे मने बरोते तो मेच काय ते ऐके पार्थिव धातो आगवी आरोग्यता काही नरवे आणि आपा ते दवठी पुसोनिया ऐसे धुनीभूत गाये ते वेळ संपूर्ण राये मग सौम्य होऊन निराय शुशुमनी पासी तेत तृप्तीचे ने संतोषे गळचे वमे मुखे तेने तियेचे ने पियुषे प्राणजी तो अग्नी आतुनी निगे वरी सभाई निवचू लागे तेवे कसोबाना त्यांगे सांडली पुढती मार्ग सोडिते नाडीचे नवविधपण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्म नाही इडा पिंगा एक बटते गाठी तिने सुटते साही पदर फुडते चक्रांची मग शशी आणि भानो ऐसा कल्पित अनुमानो तो वातेवरी पवन गिवसिता न दिसे पोद्धीचे फुले कावेरे परिमळ घ्राणे वरे तुझी शक्ती सेवे संचरे मध्यमे माझी तो वरले कडोने ढळे चंद्रामृताचे तये कान बुडूने मिळे शक्ती मुखे तिने नाळके रस भरे तो सर्वांगा माझी संचरे जेतीच्या देत मोरे प्राण पवने तातलिया मुसे मिळ निघून जाय जैसे मग कोंदली राहे रसे ओतलीने तैसे बडाचे ने आकारे ते कळाचे का वतरे वरी त्वचेचे ने पदरे पांगुरले असे तैसे आबळाचे बुंते करुणे राहे बसते मग पिटले दीप्ते धरून ये तैसा आचवरी कोरोना तो चिचलसे पातोडा तर झडूने जाय कोंडा जैसा होय मग काश्मीरचे स्वयंभ कारत्न बीजा निघले कोंब अवयव कांतेचे भांब तैसे दिसे ना तरी संध्या रागेचे रंग काढूने वैले ते अंग की अंतर ज्योतीचे लिंग निर्वाळले कुंकमाचे भरीब सिद्धरसाचे ओतेब मजा पाहता सावे व शांतीचे ते आनंद चित्राचे लेप ना तरे मासुकाचे रूप की संतोष तरुचे रूप थावले जैसे तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाना सासीन लामळा कोवळीकेचा हो काजे शारदेचे ने ओले चंद्रबिंब पालेले का तेजाचे मूर्त बसले आसनावरी तैसे शरीरे होये जेवे कुंडलिनी चंद्रपी मग देहाकृती बी कृतांतगा वार्धक्य तरी बोडे तारुण्याचे गाठी बिघडे लोपली उघडे बाळदशा वैसा तरी तुला वरी हिरवी बाळाचा बळार्थ करी तरियाचे थोरी निरुपमा कनक मुद्राचा पालवी रत्न कलका नित्य नवी नके तैसे बरवे नवीन गती दाते आणि होते पर्यापाडे साने दाती तैसे दुबाई वैसे पाती हरियांच्या मणिकुलियाच्या कनिया साव्याच्या अनुप्रमाण्या तैस्या सर्वांगी उदती आणि अरोमांच्या करचरण तळे तैसे का रातोत्पले पाखीळ होती डोळे काय सांगो निडाराचने कोंदाटे मोती नावरती संपुटे मग शौने जैसे उदटे शक्ती पल्लवांच्या तैसे पातीचे कवळे न समाये दिटी आकोणी निगोपाये आदिलीचे परी होय गगन कवळी ती ऐके देव होय सोन्याचे प्रेलाघव गे वायूचे जे आपा आणि पृथ्वीचे अंश नाही मग समुद्र पहिलीकडे देखे स्वर्गे चालोच ऐके मनोगत ओळखे मुंगेचे पावनाचा वारेका वळगे चाले तरी उदगे पावन लागे येणे प्रसंगे येता बहुता सिद्धी ऐके प्राणाचा हात धरुणे गगनाचे पावटे करुणे मध्यमेचे ने दादर होणे हृदया आली ते कुंडलिनी जगदंबा जे चेतन चक्रवर्तीचे शोभा जया विश्वभेदाच्या कुंभा सावली केली जे शून्यलिंगाचे पिंडे जे परमात्म्या शिवाचे करंडे जे प्रणवाचे उघडे जन्मभूमी हे असोत कुंडलिनी बाळे हृदयात आली तो अनाथाचे बोले चावळे ते शक्तीच्या अंगा लागले बुद्धीचे चैतन्य होते झाले तेथे न्याय केले आळोमाळ घोषाच्या कुंडी नादचित्राचे रोपडे प्रणवाचे मोडी रे केले ऐसी हेचे कल्पावे तरी जाणीजे परिकल्पते कैचे अनिजे तरी नेनो काय काजे ते ठाई विसरुणी गेलो अर्जुना जो नाश नाही पवना
हात वाचा ते गगना म्हणून धुमे ते अनाथाचे नेमे घे आकाश दुमदुम लागे तो ब्रह्मस्थानीचे बेगे सहज फिटे ऐके कमळ गर्भाकारे जे मादाकाश दुसरे जेत चैतन्या दातुरे होण्यास जे ते हृदयाच्या परिवरी कुंडलिनी परमेश्वरी तेजाचे शुदुरे विनियोगिली बुद्धीचे शाखे हात बोनेनिके द्वैत तेतन देखे तैसे केली निज कांती हरवली मग प्राणाचे केवळ झाले ते वेळी कैसे मले मनावे पा हो का जे पवनाचे पुतळे पांघरले होते सोने सई ते फेडून या वेगळे ठेवली त्या नातरे वायुचिनांगी झगडली दीपाची दृष्टी निमटली का लकलकोने हरपली वीज गगने तैसे हृदय कमळ वेरे देशी जैसे सोन्याचे सरे नातरे प्रकाश जळाच्या झरे वाहत आली मग ते हृदय भूमी पोकळे जिरले का एकचे वेळे तैशी शक्तीचे रूप मावे शक्तीचे माझी तेव्हा तरी शक्तीचे म्हणे जे हिरवे तो प्राण केवळ जाणे जे आता नादबिंबवनी जे काळ ज्योती मनाचा हनमार का पवनाचा आधार ध्यानाचा आधार नाही परी हे कल्पना गे सांडी हे नाही परवडी हे महाभूतांचे पुढे अटणे देखा पिंडे पिंडाचा ग्रास तो हा नाथ संकेतीचा दंश परी धावून गेला उद्देश श्री महाविष्णू तया धुनियाचे केने सोडवणे यथार्थाची घडी जाडवणे उपलवली म्या जाणून ग्राह्य करशुते युंजन्य ओम सदात्मानम योगे नियत मानस शांतिम निर्वाण परमं मस्तंसामध्ये गच्छति ऐके शक्ती ते जमालोपे तिथे देहाचे रूप हरपे मग तो डोळ्या माझी लपे जगाची हिरवी आदिलेची ऐसे सावयव तरी दिसे परी वायूचे जैसे वाळले होय नाते करदयेचा गाभा बोनते साणोनी उभा का वैवाचा भाव उदयला तो तैसे होय शरीर तैते म्हणजे केचर हे पद होता चमत्कार पिंडजने देखा साधक निगुणे जाई मागा पावलाचे वळ राही ते तर ठाई ठाव होई अनुमादिक परी तेने काय काजा आपण पया अवधार ऐसा धनंजया लोपाती भूतत्रयादी हेचादी पृथ्वी त्या अपवेरवी अपाती तेज दिरवी तेजा ते पवन हरवी हृदया माझी पाठी आपण एकला उरे परी शरीराची अनुकारी मग तू येणे की अंतरे गगना मिळे ते वे कुंडले हे भाष जाई मारुत ऐसे नाम होई परी शक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी मग जालंधर सांडी ककारांत पुढे गगनाच्या पाडी पैठी होय ते ओंकाराच्या पाठी पाय देत उठावटी पश्चिंतीच्या पावटी मागा घाली पुढे तन्मात्रा दवरी आकाशाच्या अंतरी भरिता गमे सागरी सरिता जेवी मग ब्रह्मारंध्र स्थिरवरणी सोमभायाच्या बाह्या पसरुणी परमात्मलिंगा धावण्या अंगागडी तो महाभूताची जवणी कपिटे मग धोयेसे वय जटे पै गगना सकटाटे समरसी ते पै मेघाचने मुखे निवडला समुद्र का उगी पडला तो मागोता जैसा आला आपण पेया दिवी पिठाची नेमिसे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय जैसे पंडकुमारा आता तुझे हन होते की एकचे आहे ते ऐसे अभिवंचना पुरते वरीचे ना गगने गगनलया जाये ऐसे जे काय होय ते अनुभव जे आहे ते होणी ठाके म्हणून तेथेचा मात न चढीचे बोलाचा हात जेने संवादाच्या गावात पैठिक जे अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जो गर्भधरी ते पापा वैखरी दुरी ठेली मृलता मागली कडे तिथं मकराचे चांगण मांडे सडीय प्राण साकडे गगना येता पाठी तेतीचे तो बेसळला ते शब्द दिव मावला मग तया हे वरी आटी भविन्यला आकाशाचा आता महाशून्याच्या डोई जे अग्नाशीच्या थाऊ नाही ते तागा लागेल काही बोलांचा या म्हणून 11 माझे सापडे हे काना बरी जोडे हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी का जे काही देवे आणि बवले पावे ते आपण जे ठाकावे होनिया पुढे ते जाणणे ते नाहीची म्हणून असो किती हेचे बोलता तावायचे धनुधरा ऐसे शब्द जात मागोते सरे ते संकल्पाचे आयुष्य पुरे वाराई चेतन श्री विचाराचा जीवनमयाचे लावण्य चेतुर्याचे तारुण्य अनादि जे गण घेता तत्व जे विश्वाचे मृळ जे उद्रमाचे फळ जे आनंदाचा केवळ एकांत गा जो आकाराचा प्रांत जो मोक्षाचा एकांत जे आदि आणि अंत विरुणे गेले जे महाभूताचे बीज जे महाभूतांचे तेज एवं पार्था जे निज स्वरूप माझे ते चतुर्भुज कोंभिली जयाची शोभा रूपासे आली देखुनी नास्तिके नो केली भक्तवृंदे त्या निर्वाच्य महासुख पै आपणेचे झाले जे पुरुष जयाचे का निष्कर्ष प्राप्ती विरी आम्ही साधने जे सांगितले त्याचे शरीराजी केले ते आमचे पाडे आले निर्वाळल्या
परब्रह्माचे परब्रह्माचे निरसे देह कृतीचे आमुसे होते झाले तैसे दिसते अंगे जरी हे प्रतिती अनंतरी पाके तरी विश्वचे अगे झाके तर अर्जुन मुनीने के साच जी काजे आपण आता देव हा बोलल जो पाव तो प्राप्तीचा ठाव म्हणून घडी या अभ्यासे जे दृढ होती ते भरवसेने ब्रह्मत्व येते हे सांगता या चरिते कळले मज देवा गोटीचे ऐकता बोध उपजतसे चित्ता मान भवले तन्यतान होईल के बी म्हणून येत काही अनारसे नाही परिणाम भरे चित्त दे बोलाय का आता कृष्णत्वा सांगितला योग तो मना तरी आला चांग पण शके करो पांग योग्य तेचा सहजी अंगिक जे तुले आहे ते तुल्याची जरी सिद्धी जाई तरी हाचे मार्ग सुखोपाय अभ्यासीन नात्रे दैव जैसे सांगतील तैसे आपण पैसे न ठकेल तरी योग्य ते विना होईल तिची पोसो जीवाच्या ऐसे धारण म्हणून पुसावया झाले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देजो हा हो जे अवधारिले जे साधन तुम्ही निरूपिले ते आवडत अभ्यासिले फावो शुके योग्य ते बिर नाही ऐसे अना हे काही ते तसरे कृष्ण म्हणते काय धनुधरा हे काज किर निर्वाण परी अनेक जे काय साधारण ते अधिकाराचे वडील बिन काय सिद्धी जाय योग्यता जे म्हणी जे ते प्राप्तीचा दिन जाणी जे काजी योग्य विन की जे त्या फळे तैसे तर काही साव्याचे कणी नाही आणि योग्यतेचे काय खाणी असे नावे क विरक्त साधा देह धर्मिनियत तरी तोची न व्यवस्थित अधिकार्या हे तुलाली आईने माझे वडे योग्यपणे होते जोडे ऐसे प्रसंगे साकडे पिढिले तयाचे मग मने पारता ती ऐसे व्यवस्था आणि येतासे सर्वता योग्यता नाही नात्यश्नतस्त योगोस्ते न चैतांत मनश्नत न चाते स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन जर सनेंद्रियाचा अंकेला का निद्रेशी जीवे केला तो ना येत म्हणे तला अधिकार्या अथवा घराचे बांधोडी शुद्धा तृषा कोंडी आहाराते तोडे मारून या निद्रेच्या वाटाना वचे जे ऐसा दृढवेचे अवतरेनाचे ते शरीराची नव्हे तयाचे मग योग कवनाचा अतिशय विशेष सेवावा ऐसा बोधनो हावा का सर्वता विरोधावा ये नको युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखा आहार तरी सेवेजे प्रयुक्तीचे रे मापे मविजे क्रिया जाता चरिजे तयाची स्थिती मापितला बोल भुलीजे मितल्या पावली चालीजे निद्रे मान देजे अवसरी एके सागणे जरी जाहले त्रे भावे ते मितले हे तुलने धातु सम्य संचेल असेल सुख ऐसी युक्तीचे हाते चेंद्रियोपी जे वाते ते संतोष से वाढते मनाचे करे यदा विनयतं चित्त महात्मने वावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्तियुक्तीचे ते तदा बाह्युक्तीची मुद्रा पडे तो आगात सुख वाढे ते तर सहज योग घडे ना अभ्यासिता तैसे भाग्याचे निवडसे उद्यमाचे नेमिसे मग समृद्धी जाता पैसे घर घे तैसे युक्त म्हणत कौतुके अभ्यासाच्या मोरा ठाके आणि आत्मसिद्धीची पैकी अनुभव तयाचा म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा तो अपवर्गीच्या राणी बाळंकारी जे यथादी तो निवात असतो निंगते सोपमा स्मृता योगिनो इत चित्तस्य युंजतो योगमात्मन युक्ती योगाचे अंग पावे ऐसी प्रयाग जेत होय बरवे ते तर क्षेत्रन्यासे सिरावे मानस जयाचे तया तू योगयुक्त तो मन हे प्रसंग जाण ते दीपाचे उपलक्षण निर्वातीचे आता तुझे मनगत जाणुने काही का मी म्हणून तिने के चित्त देवने परेसा वेगा तो प्राप्तीचा आडवासी परी अभ्यासी दक्षिण होसे ते सांग का पाबे सेदवाडपणे तरी पारता हे जने सयास घेसे वो मने माया पागुलिये दुर्जनेंद्रिय करीते पहा पायुष्यात आड करे जे सरते जीवित वारे तया औषधा ते बैरे काय जीवान बने ऐसे तासी जे जे निके ते साध्याचे या इंद्रिया दुखे इरबी सोपी योगासारखे काय आहे यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति सुखमात्यन्तिकं यत्तत् बुद्धिग्राह्यमतेन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. म्हणून असनाच्या गाडी का जो आम्ही अभ्यास सांगितला आणि का तिने होईल तरी हो का निरोधया एरवी तरी येणे योगे जे इंद्रिय विंदान लागे ते चित्त भेटो रे गे आपण पया परितुने पाटे मोरा ठाके आणि आपण या ते आपण देखे देखत के ओळखे म्हणे तत्व हे मी ते ओळखीच सरीसे सुखाच्या साम्राज्य वैसे मग आपण आपा समरसे बेरोणे जाय जया परत्याने कनाही जयाचे इंद्रिय ते काय ते आपण ज्या आपला ठाई होणे टाके यम लब्धाचा परम लाभम मन्यते नादिकम सद यस्मिन सिद्धोन दुःखेन गुरुनापि विचारलपे. मग मेरे पासून तोरे दे दुःखाचे ने डोंगरे ताटे जे पा बरे बरे चित्त न दाटे काशा सरवरे तोडेल्या देहाग्ने माझे पडेल्या चित्त महासुखे पहुडल्या चेवू नये ऐसे आपण पारे उणे ठाये मग देहाचे वासना पाये अनेकचे सुख होणे जाये म्हणून विसरे तम विद्या दुःख संयोग योगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा जया सुखाच्या गोडी मनी आरतीसीची सोडी संसाराचे तोडी गुंतले जे योगाचे बरोबर संतोषाची राणीव ज्ञानाचे जाणीव जया लागे ते अभ्यास योगी सावय देखावाय लागे देखे गेल तरी अंगी होय जे लगा संकल्प प्रभावन कामांस त्यक्त्वा सर्वान शेषत मनसे बेंद्रिय क्रामम विनियम्य समंतत तरी तोची योग बापा एके पर्याय हे सोपा तरी पुत्र शोक संकल्पादा कविजे या विषयात निमाली आहे की इंद्रिय नियमाच्या धारणी देखे तरी हे घरवणे मुखे जीवितवासी ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाचे सरे भारी सुखी धृतीयच्या द्वारे बुद्धिनादे शनशने रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थमन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत यतो यतो रिष्यति मनश्चंचलमस्थिरं ततः सुतोयमेत दात्मनैव वशनेत बुद्धिधैर्य होय वसवटा तरी मनात अनुभवाच्या वाटा हळू अनुने करी प्रतिष्ठा आत्मानुभवी या एके परे प्राप्त्या हे विचारी हे नटके तरी सोपारी अनेक एके आता नियमच्या हा एकला जीवे करी आपोला जैसा कृतनिश्चयाच्या बोला बाहेरानो हे जरी तुरणे चित्त स्थिरावे तरी काजाले स्वभावे नाही तरी घालावे मोकलोनी मग मोकलेले जेत जाईल तेथून नेहमीचे घेऊन येईल ऐसे निस्तरीयचे होईल सभेचे या प्रशांत वनसंहीनम योगिनम सुखमुत्तमम उपैते शांतरजसम ब्रह्मभूतम कल्मषम पाटे केतुर्णे कवे तया स्थैर्याचे मे आत्मस्वरूपा जवळ सहजे तया ते देखुनी अंगा घडेल ते तात्वैती द्वैत बुडेल आणि ऐके तेज उडेल त्रिलोके आकाश देसे दुसरे त्या भरजे विरे ते गगनाचे का भरे विश्व जैसे तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याचे आगवे होय ऐसे प्राप्ती सुखोपाये आहे युंजन एवं सदात्मानं योगी विगत कल्मष सुखेन ब्रह्म संस्पर्श मत्यंतम सुखमश्नुते या सोपयोग स्थिती उकल देखला का बहुते संकल्पाच्या संपत्ती रसोनिया ते सुखाचने सांगाते आले पर ब्रह्मा तोते तिथ लवण जैसे जळाते सांडूने तैसे होयती मे मग सामरस्याची रावळी मा सुखासी दिवाळी जगसी दिसे ऐसे आपले पायेवरी चाले जे आपले पाठीवरी हे पार्थाना आगवे तरी अनेके सर्वभूतस्तमात्मानं सर्वभूतानि चात्मनि यक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन एवमां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सचमेन प्रणश्यति तरी मी तव सकळ देही असेत विचारणाये आणि तैसेचे माझ्या ठाये सकळ असे ऐसेचे संचले परस्परे मिसळले बुद्धी गेपी तुले होवावे का एरवी तरी अर्जुना जो एकवटल्या भावना सर्व भूत्या भिन्ना माते भजे होताची अनेकपणे अनेक नव्यांत करणे केवळ एक तत्वचे माझे जाणे सर्वत्र जो मग तो एका मिया बोलता दिसत असे बाया एरविना बोलिजे तरी धनंजया तो मेचे आहे ती पाणी प्रकाशा एक वंकीचा पाळ तैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी तैसा उदकाचे नाव विशरस
गगनाचे नेमाने अवकाश तैसा माझे रूपे रूपस पुरुष दोघा सर्वभूत स्थितम यो माम भजते कत्वमासित सर्वता वर्तमानुपी सहयोगीमय वर्तते जेने ऐक्याचे आदिटी सर्वत्र मातेची गिरटे लेकेला जैसा पटे तंतु एक का स्वरूपे तरी बहु होते परी सोने तैसे भोई न होते ऐसे ऐक्याच्या आची सिद्धी केली जेने नाते वृक्षाचे पाणी जे तुले रूपे नाही लाविले ऐसे आद्य दिवसे पाहली रात्री जया तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पा कैसेने आडे तो प्रतितीचेने पाडे म्हणजे से दुखे माझे व्यापकपणा आगवे गवसले तयाचेने अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापक झाला आता शरीर तरी आहे परी शरीराचा तो नोहे ऐसे बोलवरी होई ते करूये आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यते अर्जुन सुखम वा दिवा दुःखम संयोगी परमो मत म्हणून असोत विशेषे आत्वापन पया सारिके जो चराचर देखा खंडित सुख दुःखादी परमे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐसे मनोधर्मे नीच जो हे समविषम भाव अनेके विचित्र जे सर्व ते माने जैसे अवयव आपले होते एक एक काय सांगावे तया त्रैलोक्याचे आगवे मी ऐसा स्वभावे बोधाले तया हे ध्येय के आते लौकिके सुख दुःखे तया ते मनते परी आम्हा त्या ऐसा प्रतिदे परब्रह्मची हा म्हणून आपण आपा विश्व देखे जे आणि आपण विश्व होई जे ऐसे साम्याचे कोपासी पांडवागा हे तू ते बहुते प्रसंगी आम्ही म्हणू याचे लागे जे साम्य पर्वती जगे प्राप्ती नाही अर्जुन उवाच योयम योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्यां न पश्यामि चंचलत्वास्थितिं स्थिरां चंचलं हेम्न कृष्ण प्रमाते बलवदृढं तस्यां निग्रहं मन्ये वायुरिव सुदुष्करं तो अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की रामच्या कनवा परीन पुरजे स्वा वामनाचे हा हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणे तरी न सापडे हिरवे राहटावया थोडे त्रैलोक्य म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी घेईल का राह म्हणतेल्या राहावेल महावात जे बुद्धी ते सळे निश्चया ते टाळे तर्यासी हातपळे मिळवणे जाय जे विवेकाती बुलवे संतोषाचे चाड लाववे पैसे तरी हिंडवे दाहे दिशा जे निर्धले गे ओवावो तया संयमचे होय सावावो ते मन आपला स्वभाव सांडेल काही पण म्हणे एक निष्ठ राहील मग आमासी साम्य होईल हे विशेषेन घडेल याची लागी श्री भगवान वाच असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहं चलम अभ्यासेनुद कौंतेय वैराग्येन च गृह्यते तो कृष्ण म्हणते साचचे बोलत हाती ते तैसेचे या मनचे गिर चपळचे स्वभाव गा परी वैराग्याचे आधारे श्री लावल्या अभ्यासाचे नेमोहरे तरी केतुन एकावसरी स्थिराबिल काजे अमनाचे कनेके जे देखले गुढेच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाचे कौतिके दावित जाईजे असंयतात्मना योगो दृष्प्रापिते मे मते वशात्मना तु यतता शक्य वाप्तुम पायत हिरवी भक्ती दयासी नाही जे अभ्यासीन रगते काही तया नाकळ्याम्ये न म्हणो काही पर्यविनिमाच्या वाटा नावची जे काही बैराग्यसे चिन्ह करीजे केवळ विषय जे ठाके जे बुडो देऊने या झाल्या मानसा काही युक्तीचे कांबी लागले नाही तरी निश्चळ होईल काही कैसने म्हणून मनाचा निग्रह होय ऐसो उपाय जो आहे तो आरंभी मग नव्हे कैसा पाहू तर योग साधन जे तुके ते आगवीचे काय लटके पण आपण अभ्यास न टके हेचे म्हणून अंगी योगाचे होय बळ तरी घेतोले मन चपळ काय महदादी सकळ आपण होय ते अर्जुन म्हणे नेके तेव बोलते ते न चुके साचची योग बळीसी न तुके मनोबळ तरी तोची योग कैसा केवे जाणो आम्ही येतोली दिवस याची माते हे नेनो म्हणून मना ते जे मनो अनावर हाता अगबिया जन्मा तुझेने प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचय आम्हा झाला जे अर्जुन उवाच यते श्रद्धयोपेतो योगाचलित मानस अप्राप्य योग संसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो भयविभ्रष्ट छिन्ना प्रविवनश्यति अप्रतिष्ठो महाभावो विमोढो ब्रह्मणपति एतन्मे संशयं कृष्ण चेत्तुमरस्य शेषद तुज्ञ संशयस्यास्य चित्तान हितपद्यते पर्यानिक एक गोसाविया माझ्या संशयासो साविया तो वाचून फेडावया समर्थ नाही म्हणून सांगो श्री गोविंदा कौनेक मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा उपाये बिन इंद्रिय गामोनी निघाला अस्तेच्या बाटा लागला आत्मसिद्धीचा पुढला नगरा यावया तो आत्मसिद्धी न ठकीचे आणि
मागोता न एव विचे ऐसा असतो गेला माझारीच्या आयुष्यभानो जैसे आकाळी आभाळ अळूमळ सपात पिपाय आले केवळ वसेना वर्षे तैसे दोन्ही दुरावली जे प्राप्ती तो अलग ठेली आणि अप्राप्ती सांडवले श्रद्धा तया ऐसा दोहेला अंतरला काजे जो श्रद्धेचा समाजे बोलला तया हो जे कवन गती श्री भगवान वाच पार्थ नैव अनामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हे कल्याण कृत कश्चित दुर्गतींतात गच्छति तव श्रीकृष्ण म्हणते पार्था तया मोक्ष सुखिया सदा तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे गा परी तुलीचे घडे जे माझारी बेसमाव पडे ते परी ऐसिनी सुरवाडी जो देवा नाही एरवी अभ्यासाचा उचलता पाऊल जरी चालता तरी दिवसादी ठाकता स्वयंसिद्धी ते परी ते तुला वेगन वेचे म्हणून विसावा तरी नकाचे पाटे मोक्ष तव तैसाचे ठेविला असे प्राप्य पुण्यकृताम लोका नुषित्वा शाश्वते समा शुचेनाम श्रीमताम ये योग भ्रष्टोभिजायते ऐसे कौतिक हे कैसे चे शतमका लोक सायसे ते तो पाव्या नायसे कबिल काम मग ते तेचे मोग अलौकिक भोग भोगिताई सांग कांटाळे मन अंतराय वचिता का उडवला श्री भगवंता दिव्य भोग भोगिता अनुतापे नित्य पाटी जन्मे संसारी सकल धर्माचे माहेरी लांबा उभय आगरे विभय श्रीचा तयाचे नीतिपंथी चाले जे सत्यदूत बोले जे देखावे ते देखजे शास्त्र दृष्टी वेद तो जागे शुरू जया व्यवसाय निजाचारू सारा सारे विचारू मंत्री जया जयाचे कोळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता तयाती गृहदेवता निरुद्धे ऐसे निज पुण्याची जोडी वाढविले सर्व सुखाचे कळवाडी ते जन्मतो सर्वाडी योगाच्युत आत्मा योगे नामेव फुले भवते धीमता एतद्धि दुर्लभतरम लोके जन्मयति दृशम तत्रतम बुद्धि संयोगम लभते पूर्वदेकम एतते शिदतो भूयस संसिद्ध करुनंदन आत्वा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्म क्षोत्री महासुख क्षेत्री आदिवंत जे सिद्धांताच्या सिंहासनी राज्य करते त्रिभुवने जे कुजते गोकिलवने संतोषाच्या जे विवेक धर्माच्या मोळी बैसले हाती नित्य फळी तया योगियांच्या कुळी जन्म पावी मोठके देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाचे पहाट पुढे सूर्यापडी प्रगटे प्रकाश जैसा तैसे दर्शीचे वाट न पाहता आणि वैसीच्या गावाना येता बाळपणी ते सर्वज्ञाता वर येता ती सिद्ध प्रज्ञेचे नेलाभे मनचे सारस्वत दुभे मग सकळ शास्त्र स्वयंभय निगती मुखे ऐसे जे जन्म तया लागे देव सकाम स्वर्गे टेले जप होम करते सदा अमरे भाट होई जे मग मृत्युलोकी ते वाणे जे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे पूर्वाभ्यासेन तेनैव येते योशोपिस जिज्ञासरूपी योगस्य शब्द ब्रह्माती वृद्धते आणि मागेल जे तसच बुद्धी जेत जेत्वा झाले अवधी मग त्याची बुडती निरवधी नवेला आहे तेत सदैव आणि पायाळा पर दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसे आवल्या पाता धने तैसे ध्रुविदेज अभिप्राय का गुरगम्य अनठाय तेत संसारा विन जाय बुद्धी तयाची बळज इंद्रिये ते मना एकवटे पवना पवनेस जगगना मिळोची लागे ऐसे काय पैसे तयाती जे जे अभ्यासे समाधी घरपुसे मानसाचे जाणी जोगपीठाचा भैरव का हरम भरीचा गौरव कि वैराग्य सिद्धीचा अनुभव पाहला हा संसार मनी ते माप काष्टांग सामग्रीचे दीप तैसे परिमळाचे दर्जे रूप चंदनाचे तैसा संतोषाचा काय काढिला ती सिद्धी भंगारुनी काढिला दिसे तिने मानी रोडला साधक दसे प्रयत्नाद्यत माणूस तू योगी संशुद्ध गेल विष अनेक जन्म संसिद्धस ततो याते परांगती जे वर्षतांच्या कोडे जन्मशास्त्रांचे आणि लांगिता पाटेला तडी आत्मसिद्धीचे म्हणून साधन जाता गवे अनुसरित या स्वभावे मग ऐते वैसे राणी विवेकाची हा पाठी विचारते ही वेगा तो विवेक हे ठाके मागा मग आवेशरण त्या अंग घडून जाय ते मनाचे मेवडी बिरे पवनाचे पवनपन सरे आपण पापन मोरे आकाश ये प्रणवाचा माता बुडे येतून निर्वाची सुख जोडे आधीचा बोल पवडे तया लागी ऐसी ब्रह्मेची स्थिती जे सकळ गतीची गती तयामृताची मूर्ती होनी ठेली त्याने भोवती जन्मे मागेली विक्षेपाचे पाणी वेळ झाडेली म्हणून भुजत खेव बुडाली लग्न घटिका आणि तजुर्बतेशी सुलग्न लागून ठेल्या भिन्न जैसे लोपल्या प्रगण होनी टाके तैसे विश्वजेत होये मागोते जेत लया जाये ते विद्यावानाचे देह झाला तो गा तपस्वी को योगी
ज्ञानेभ्योऽपि मतोऽधिक कर्मेभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगे भव अर्जुन. जया लाभाच्या आशा करुणी धरे भाऊचा बरवसा गायित षटकर्माचा दारसा कर्मनिष्ठ काजी एक वस्तू लागे मानुनी ज्ञानाचे वज्रांगे झुंजिते प्रपंचशी समरंगे ज्ञान यागा आत्वा निलागे निसरडा तपदर्गाचा अडकाळा झोमते तपी चाळा जयाची हा जे भजते या भाज्य याज्ञिकांचे आज्य येऊन जे पूज्य सकळ सदा तुची तो आपण स्वयं झाली निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्व म्हणून कर्मनिष्ठा वंद तो ज्ञान याचे भेद तापसा जात तपोनात बैजीव परमात्म संगमा याचे येणे झाले मनोधर्मा तो शरीरेचे महिमाईसे पावे म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी अंतःकरणे पंडोगमरा श्रद्धावान भजते ओम समयुक्त तमो मत हरि ओम तसेति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्री श्री कृष्णार्जुन संवादे आत्मसंयोगो नाम षष्ठोऽध्याय. आगा योगी जो मनीजे तो देवाचा देव जाणीजे आणि सुख सर्व समाजी चैतन्य तो तिथे भजता भजन भजाबे हे भक्ती साधन जे आगबे तो मेचे झाली अनुभूय अखंडित मग तया मा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसा नव्हे गातो साचे सुभद्रापती ते कवटल्या प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मे ध्येतो आत्मा हिची होय ऐसे भक्त चकोर चंद्रे बोलले गुण समुद्रे त्रिभुवनेंद्रे संजय म्हणे ते आधीपासून पारता ऐके जयसी जास्ता दुनावले हे दोनाता भाव सरले की साव्याचे मने संतोषला जो बोलारसा जोडला त्याने हरक्या तवपलईला निरोपिला तो प्रसंगा ये फोडा येत शांत दिसेल उघडा तो पलपे जेल मुडा प्रमेय विदाचा जे सात्विकाचने बडपे गेले आध्यात्मिक खुरुपे सहजेंडले वापे चित्रचित्ताचा वरी अवधानाचा वापसा लादला सोने आहेसा म्हणून पेरावया देव सहस्री निवृत्तीसी ज्ञान देवने मी चाडे सदुनी केले कोडे माता हात ठेवले ते पुढे विजाचे वाहिले म्हणून येणे मुखे जे जे निगे ते संध्याच्या हृदय साचे लागे हे असो सांगो श्रीरंगे बुरले जे परे ते मनाच्या काने ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे साठो वाटो आगवे चित्ताचे अवधानाचे ने आते यावे हृदय तवते हिरजबिल येणे ते सुजनाची हे स्वहेता ते निभविते परिणामा ते जीवविते सुखाची वाहते लाखोली जीवा आता अर्जुने श्री मुकुंदे नागर बोली जैल विनोदे ते विचेने प्रबंधे सांगेन मी इति श्री ज्ञानदेव रचितायां भावार्थ दीपिकायां षष्ठोऽध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.